केसरकर, कोल्हापूर वनरक्षकाची माहिती आहे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. जास्त वेळ घेणार नाही तुमचा, कारण की व्हिडिओ जर मोठा झाला तर तुम्ही ते व्हिडिओ बघणार नाही. त्याचबरोबर आज आपल्या या ठिकाणी अकॅडमीचे विद्यार्थी आले, त्यांचं सरांना बोलवतो मी. सर या इकडं. तर तुम्ही सांगू शकता या अकॅडमी तुमची कोणती आहे आणि कशी प्रॅक्टिस चालू असते तुमची दररोज? ही आपली अकॅडमी योद्धा कमांडो अकॅडमी केरले या ठिकाणी आहे आणि ह्यांचं प्रॅक्टिस हे डेली 10 किलोमीटर नंतर 5 किलोमीटरचं टायमिंग घेतलं जाते. हे दररोजचं टायमिंग त्यांचं वेगवेगळं असते. ठीक आहे सर. आज हे ग्राउंड जे आहे म्हणजे रोड आहे, आज वनरक्षक रोड आहे, तिने ऑलरेडी डिक्लेअर केलं आहे की लक्ष्मी टेकडीच्या पासून तुमची सुरुवात होणार आहे. आता हे रोड 2016ला झाला होता आणि हा रोड परत होणार आहे. आज या विद्यार्थ्यांनी 1 नंबर काढलेला मित्रांनो, लक्ष द्या. त्याला तो सांगणार आहे कसं वाटतोय हा रोड. या ठिकाणी तुम्ही पळलाय, चढ काय आहे, उतरती कुठं आहे, तुम्हाला असं वाटतं मग कुठं चढ लागते कुठं उतरती लागते? थोडा म्हणजे एवढं पण काय वाटत नाही, प्लेन आहे, रोड प्लेन आहे, काही काळजी करायची नाही मित्रांनो. ज्या कुणाला अजून पण तुम्हाला मी सांगतोय, ज्या विद्यार्थ्यांना 100% अजून पण ग्राउंड मिळणार आहे, कमीत कमी 20 ते 25 दिवस आहेत. 20 ते 25 दिवसामध्ये जर तुमचं ग्राउंड या ठिकाणी तुम्ही 1 ते 2 वेळा ट्रायल देऊन गेला तर तुमचं कमीत कमी तुमचा वर्कआउट काय झाला, तुमची प्रॅक्टिस कशी चालू आहे, आणि तुमचं टायमिंग काय पडू शकते हे तुम्हाला कळून जाईल. आता आमच्या इथं दिदी पण पळलेल्या आहेत, महिला उमेदवार, त्यांचे या ठिकाणी मुली पण पळलेल्या आहेत. मुलींचा पण आता स्कोअर बऱ्यापैकी 80-90+ आहे. परंतु या ठिकाणी त्यांना 3 किलोमीटरची टायमिंग दिलेली आहे, ती 12 मिनिटं दिलेलं आहे. या दिदीनं टायमिंग दिलेलं आहे ते तुम्ही सांगू शकता. दिदी 14:05 टायमिंग दिलेला आहे आणि स्कोअर काय तुमचा दिदी? 76 स्कोअर आहे मित्रांनो. हेच मिनिट लागणार आहे, मिनिट जास्त जाणार नाही. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे, जो ओपन कॅटेगरीचा आहे तो 160+ जाणार आहे आणि जो वेगवेगळ्या कॅटेगरीचे आहे ते 144 ते 104च्या दरम्यान तुमचा जर स्कोअर होत असेल तर 100% तुम्ही फिजिकलला यावा. सर तुमच्या अकॅडमीचं माजी सैनिक या सर. या ठिकाणी माजी सैनिक पण विद्यार्थी आहेत, ते पण धावलेले आहेत. तुमचं टायमिंग किती पडलेलं आज? 23 मिनिटं 22 सेकंड पडलेला. तुमचा स्कोअर काय आहे? 70 स्कोअर आहे मित्रांनो. लक्ष द्या, तुम्हाला जर 100% एक सर्व्हिसमॅन आहे, एक सर्व्हिसमॅनचा आता अमरावतीचा तुम्ही रिझल्ट बघितलाच असाल. अमरावतीचा जो रिझल्ट होता ते 112 मध्ये ते क्लोज झालेला आहे. तुमचं सर 100% तुमच्या या ठिकाणी वनरक्षक म्हणून भरती होणार हे मी तुम्हाला आज सांगून देतो, कारण की या ठिकाणी एक सर्व्हिसमॅनच्या ज्या जागा आहेत त्या भरपूर आहेत आणि त्या ठिकाणी काल मी गेलो होतो, त्या ठिकाणी जे एक सर्व्हिसमॅनवाले होते अशी बॉडी त्यांची नव्हतीच. त्यांचं वजन जास्त आहे किंवा जास्त वय झालेलं आहे, ते राहू शकत नाहीत. त्यांना 100% तुमचा या भरतीमध्ये भरती होणार मित्र. आणि एक सांगतो तुम्हाला, आणि कोणाचा ट्रायल द्यायचं असेल तर माझ्या चॅनल आहे अमित केसरकर. त्याच्यानंतर इंस्टाग्राम आय डी आहे माझी अमित केसरकर 96 या इंस्टाग्राम आय डीवर जाऊन तुम्ही मला फॉलो करू शकता आणि मला मेसेज करू शकता. मी तुम्हाला 100% त्या ठिकाणी माहिती देण्याचा प्रयत्न करतो. सर तुमच्या अकॅडमीचा फोन नंबर द्या सर. सांगा, माहिती सांगा तुमची, सांगा की अकॅडमीची पूर्ण माहिती सांगा आणि फोन नंबर सांगा. जर कोणाला अकॅडमीमध्ये जॉईन करायचं असेल तर कोल्हापूरमध्येच केरली आहे. केरली या ठिकाणी योद्धा करिअर अकॅडमी ना, योद्धा कमांडो करिअर अकॅडमीमध्ये तुम्ही येऊ शकता. तुम्हाला फोन नंबर सर देतील. फोन नंबर तुम्ही नीट ऐका, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पुढच्या भरती असतील किंवा त्या भरतीमध्ये तुम्हाला लवकर भरती व्हायचं असेल तर त्या अकॅडमीमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. सर नंबर देतील. कोल्हापूर जिल्ह्यातील 2 माजी सैनिकांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी एकमेव अकॅडमी योद्धा कमांडो अकॅडमी केरले, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर, कोतोली फाट्यावरती आहे ही. आणि आम्ही दोन्ही माजी सैनिक फक्त जे आर्मी, नेव्ही, पोलीस, एअरफोर्स, वनरक्षक बेल्टची जी सर्व्हिस आहे त्याच्यासाठी जे विद्यार्थी ट्राय करतात त्यांच्यासाठी अहोरात्र कष्ट करून त्यांचं सक्सेस देण्यासाठी आम्ही दोघं माजी सैनिक रात्रंदिवस त्यांच्यासोबत असतो आहे. आणि आम्हाला खूप चांगलं वाटेल जर आपल्यापैकी कोण विद्यार्थी इच्छुक असतील आणि आमच्याशी संपर्क करेल तर त्यांना पण आम्ही आमच्या मार्गदर्शनातून बेस्ट करण्याचा प्रयत्न करेन. आणि आम्ही या सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या या भरतीत यशस्वी व्हाल अशी आशा ठेवतो आणि थांबतो. जय हिंद. नंबर सांगा, फोन नंबर सांगा. फोन नंबर, कॉन्टॅक्ट नंबर आहे 96 99 57 44 00 83 29 37 55 00. त्या मित्रांनो आज जो नंबर दिला आहे या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि एकदा व्हिजिट द्या, म्हणजे तुम्हाला समजेल की बाबा सर खरोखरच कसं प्रॅक्टिस घेतात, कसा अभ्यास घेतात. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.